जालन्यातून आली आहे। भाजपचे माजी कॅबिनेट मंत्री बबनराव लोणीकर यांची जीभ घसरली आहे, कारण त्यांनी महिला तहसीलदाराचा हिरोईन म्हणून उल्लेख केल्याची आता माहिती कळते आणि ही ऑडिओ क्लिप आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होते आणि त्यामुळे त्यांच्यावर टीका व्हायला देखील सुरुवात झाली आणि त्यामुळे बबनराव लोणीकरांची ही ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होती। एका महिला तहसीलदाराचा अत्यंत आक्षेपार्ह त्यांनी उल्लेख केला आणि त्यामुळे त्यांच्यावर आता टीका व्हायला सुरुवात झाली। अत्यंत बेताल त्यांचं असं वक्तव्य आहे। आताची एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आणि नेमकं त्यांनी काय म्हटलंय ते देखील बघूयात। 1000 रुपये अनुदान पाहिजे असेल तर मराठवाड्यातला सगळ्यात मोठा मोर्चा परतूरला करायचं का तुम्ही ठरवा। सगळ्या सरपंचांना आपापल्या गावातून गाड्या आणल्या पाहिजे, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य सगळ्यांनी ताकद जर लावली तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मोर्चा होऊ शकतो। आणि अधिवेशनाच्या आधी जर मोर्चा झाला तर 25,000 लोक आले, 50,000 लोक आले, तुम्ही सांगा देवेंद्र फडणवीसला आणा, तुम्ही सांगा चंद्रकांत दादा पाटलाला आणा, तुम्ही सांगा सुधीर भाऊला आणा, कोणाला आणायचं तुम्हाला वाटलं तर सांगा, नाही तर मग एखादी हिरोनी आणायची तर हिरोनी आणा। आणि नाही कोणी भेटलं तर तहसीलदार मॅडम हिरोनी आहेत, हे निवेदन घ्यायला येतील तुमचं। आणि या संदर्भात आपण अधिक प्रतिक्रिया घेणार आहोत। सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे आता आपल्या सोबत आहेत। वर्षा देशपांडे, आपण ऐकलं असेल बबनराव लोणीकरांनी कसे शब्द वापरलेत, याबद्दल आपली प्रतिक्रिया। या पद्धतीने जर देशामध्ये जे राज्यघटनेची शपथ घेतात आणि निवडून येतात लोकांच्या मधून, समानतेचा विचार सांगायला ज्यांनी अपेक्षित आहे असे लोक जर स्त्रियांच्याकडे या पद्धतीने पाहत असतील, तेही तहसीलदार की ज्या क्वासी ज्युडिशियल अधिकारी आहेत, एखाद्या महिला अधिकाऱ्याकडे अधिकारी म्हणून, माणूस म्हणून न पाहता तिला हिरोईनी वगैरे म्हणून संबोधणं आणि त्या पद्धतीने घिनवणं वक्तव्य करणं हे अतिशय निषेधार्ह आहे। सर्वप्रथम मी त्यांचा तीव्र शब्दात निषेध करते, पण अशा पद्धतीचं बोलण्याचे प्रकार अलीकडे दिवसेंदिवस या नेते मंडळींच्या बाबतीत घडत राहतात। त्यांना जेंडरची समज नाही, स्त्रियांशी कसं वागायचं, स्त्रियांच्याकडे कसं बघायचं ह्याची समज नाही। आणि असे नेते जर महाराष्ट्रामध्ये वावरत असतील आणि आपण केवळ तुमच्याकडून बातम्या निघाल्या की आम्ही परत फक्त निषेध करायचा एवढं पुरेसे नाही। ज्यांनी राज्यघटनेची शपथ घेतलेली आहे, सर्वांना समान वागू असं म्हटलेलं आहे, तर धर्म, जात, लिंग भेदावर आधारित जर वक्तव्य केलं जात असेल तर त्याचा फक्त निषेध करून चालणार नाही, ह्यांना अपात्र ठरवलं पाहिजे। निवडणुकीला उभं राहण्यापासून 5 वर्षासाठी वंचित केलं ना, तर मग ह्यांची भाषा बोलताना विचार करून बोलतील। पुरुषी प्रवृत्तीने या पद्धतीने महिला अधिकाऱ्यांकडे बोलताना बघताना तर ह्यांच्या डोक्यामध्ये ती अधिकारी आहे असं न येता जर महिला आहे आणि तिच्या दिसण्यावरून जर कमेंट केल्या जात असतील तर त्याचा महसूल विभागाने सुद्धा गंभीरतापूर्वक नोंद घेतली पाहिजे आणि याच्या संदर्भामध्ये केवळ निषेध करून चालणार नाही, तर त्याच्या बाबतीमध्ये कारवाई झाली पाहिजे, लीगल ऍक्शन झाली पाहिजे। धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल। आपण बघतोय सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली की एखाद्या